मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी का खदानीत बसलोय का। आता ही खदान नाही तर एक गट आहे, तो शेतीचा गट आहे आणि हिला आलंय खदानीचं स्वरूप। ते खदानीचं स्वरूप यासाठी आलेलं आहे, जर तुम्ही माझ्या अवतीभोवती बघत असाल तर हा पूर्ण जो क्षेत्र आहे तो पोखरलेला आहे, डोंगर पोखरल्यासारखा हा पूर्ण क्षेत्र पोखरलेला आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्या समोरच्या बाजूला बघितलं तर भला मोठा पोकलॅन लावलेला आहे, त्याचबरोबर एक हायवा लावली आहे। हायवाचा नंबर आहे MH10CR7172। आता त्या हायवाचा नंबर आहे MH14BY 8949। कमी जास्त लांब असल्यामुळे मला ते कदाचित लक्षात येणार नाही। या अजून याच्यातल्या काय हायवा होत्या त्या या स्पॉटवरती उपलब्ध नाहीत आणि हा जो सगळा मुरुम उपसा करण्यात आला आहे तो म्हणजे रेणापूर तालुक्यातील कारेपूर सर्कलमधील गोपाळवाडी या सर्कलमधला। मग तुम्ही म्हणत असाल एवढ्या राजरोसपणे, थोडंसं लांबून घे, एवढ्या राजरोसपणे हा मुरुम उपसा कसा काय केला? ह्याला काय शासनाची परमिशन होती का? शासनाची रॉयल्टी भरली का? इथले मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, तहसीलदार असतील, यांच्याकडे काय रितसर परवानगी घेतली का? आता नवीन नियमानुसार हा जो आहे तो शेकडो हजारो ब्रास मुरुम इथून या ठिकाणून उचलला गेलेला आहे। आता शासन म्हणतंय 500 ते 2000 पर्यंत जर तुम्हाला रॉयल्टी किंवा त्या मुरुम उपसा करण्याची परवानगी हवी असेल तर तुम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडून तुम्हाला एक पत्र आणि त्यांची परवानगी आणि त्या ठिकाणची रितसर परवानगी घेऊन तुम्हाला तो मुरुम उपसा करावायचा असतो। पण हे चित्र मात्र वेगळं आहे। हा मुरुम माफियाचा तुम्हाला सर्रास जो आहे त्यांचा भोंगळ कारभार आणि उघड कारभार दिसतोय। शेजारचा बीड जिल्हा आपण पाहिला असेल, मुरुम माफिया असतील, वाळू माफिया असतील, हे लोक त्या क्षेत्रामधला कुठलीही परमिशन न काढता अशा राजरोसपणे हा मुरुम उपसा केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे महसूल मंत्री सांगतात जे गोन खनिज उत्खनन करतात, जे गोन खनिज उत्खनन करून इतर ठिकाणी बेकायद्याने घेऊन जातात त्यांचे फार्मर आयडी शेतकऱ्याचे असतील किंवा संबंधित या लोकांवरती कडक कारवाया करण्यात येत आहेत। आपण एक सोशल माध्यमावरती उत्खननामुळे अनेक लोकांवर कारवाया झालेल्या पाहायला मिळाल्या। हे बघा, सगळं काय खड्ड्यामध्ये आहे। मी अंदाज जर लावला तर हे 20 ते 30 फुटाचा अंतर आहे, म्हणजे 20, 25, 30 फुटाच्या अंतरावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मुरुम ह्या ठिकाणी उपसा करण्यात आलेला आहे। याला जबाबदार कोण आहे? आता तहसील प्रशासन जे आहे या सगळ्या कंपनीवरती कशी कारवाई करणार आहे किंवा या हजारो ब्रास मुरुमवरती आता रॉयल्टी काय घेतली जाईल? या ठिकाणी आम्ही पंचनामा ज्यावेळेस इथले तहसील प्रशासनाचे लोक येऊन करत होते त्यांची देखील आम्ही प्रतिक्रिया घेतलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की हा छोटासा मुरुम आहे आणि थोडाच मुरुम इथून उचलण्यात आला आहे, पण आमची मागणी आहे त्या संबंधित यंत्रणेनं, जे कुठली यंत्रणा हे मुरुम उपसा केल्याचं मोजमाप करते, प्रत्येक खड्याचा हिशोब करते, त्या यंत्रणेने इथं चौकशी करावी आणि त्याचं मोजमाप करून या मुरुम माफियावरती मोठी कारवाई करण्यात येईल का, असा देखील या निमित्तानं मी प्रश्न उपस्थित करतोय। आता हे रेणापूर तहसीलच्या अंतर्गत येतं आहे। आम्ही तहसीलदारांशी या संदर्भात बोललो। तहसीलदारांचं म्हणणं आहे की जे शासनाची कारवाई आहे, जे गोन खनिजाच्या अंतर्गत कारवाई केली जाते त्या नियमानं कारवाई होईल। आता स्पॉटला बघत असाल तर ह्या 2 गाड्या आहेत, अनेक पोकलँड आहे, हे देखील पंचनामामध्ये उल्लेख आहे। ह्या सगळे जे मुद्देमाल आहे किंवा संबंधित कंपनीवरती आता नेमकं शासन दंड काय लावणार आहे, त्याचबरोबर महसूल मंत्री या सगळ्यामध्ये कसं पाहणार आहेत? रेणापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खननाचे प्रकार समोर आलेले आहेत। जर तुम्ही बघत असाल तर हेच क्षेत्र नाही तर तिकडल्या साईडला इकडून दाखव, त्या साईडला देखील मोठ्या प्रमाणावर मुरुम उत्खनन करण्यात आलेलं आहे। मग हे कुणाच्या जीवावर चालतं? या सगळ्याला कुणाचे आशीर्वाद आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। शेतकऱ्याकडून बेकिमतीमध्ये मुरुम घेऊन जायचा आणि संबंधित एजन्सी, संबंधित कंपनी त्या कामावरती हजारो रुपये, करोडो रुपये कमवायची आणि शेतकऱ्याला याच्यामध्ये गुंतवायची। या गटाची जी आहे, हे गट ज्यांचा आहे त्या गटाची कुठलीही परवानगी यांच्याकडे उपलब्ध नाही। रितसर यांच्याकडे परवानगी कुठल्या प्रमाणाची नाही। अनेक गाड्या इथून गेलेल्या आहेत। आता यावरती नेमकं रेणापूरचे थोरात तहसीलदार काय कारवाई करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। सुरुवातीलाच थोरात साहेब आहेत ते वादाच्या भोवऱ्यात होते,
परत रेणापूरला आल्यानंतर त्यांची कामगिरी फार जोरदार आहे. आता थोरात साहेब त्यांच्या या कामगिरीला अजून भर घालतात का आणि हजारो बराच मुरुम इथून घेऊन गेलेला आहे, त्या मुरुमावरती कारवाई करणार का, त्या एजन्सीवरती कारवाई करणार का? आणि महसूल मंत्र्याचं अजून एक मला स्टेटमेंट आठवते, त्याची मी शाश्वती नाही देणार, पण स्टेटमेंट आठवते, जर संबंधित क्षेत्रामधला जर मुरुम उपसा जर उत्खनन अनाधिकृत झालं असेल, कंपनी जेवढी जबाबदार आहे तेवढं शेतकरीसुद्धा जबाबदार आहे. मग महसूल मंत्री या शेतकऱ्याचा फार्मर ID ब्लॉक करणार का, असा देखील या निमित्तानं मी प्रश्न उपस्थित करतोय. इथं नूतन जिल्हाधिकारी आलेत, नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी स्पॉटवरती आता जाऊन पंचनामे करा ह्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. कारभार त्यांनी सध्या जोरदार सुरू केला आहे. आता बस्तेवाड सर तरी या सगळ्या प्रकरणाकडे कसे पाहणार आहेत हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. आपण या सगळ्या प्रकरणावर तसंच लावून देणार आहोत आणि इतर ठिकाणी जी उत्खनन सुरू आहे त्याबद्दलही आपण या सगळ्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक, रेणापूर, लातूर.